मागील 11 दिवसापासून वाशिम जिल्ह्यात सलग जर बघितलं तर डिझेल तुटवडा जाणवत असल्याचे चित्र आहे। मात्र जर बघितलं तर मागील 2 दिवसापासून अनेक पेट्रोल पंपावरच्या ज्या गर्दी आहे ती पूर्णतः कमी झालेली दिसून येते। सध्या परिस्थिती जर बघितलं तर या मी वाशिम शहरातील दक्षता पेट्रोल पंपावर या ठिकाणी जर बघितलं तर ज्या मोठ्या प्रमाणात ज्या कॅना लागत होत्या त्या कुठेतरी कॅनाच्या संख्या कमी झालेली आहे। तसेच शेतकरी आणि वाहन यांचीही संख्या कमी झालेली आहे। सकाळ 4 वाजतापासूनच मोठ्या प्रमाणात रांगा लागत होत्या। मात्र आता सध्या परिस्थिती जर बघितलं तर या पूर्णतः रांगा कमी झालेल्या आहे। विशेषतः म्हणजे रात्रीचं जर अनेक शेतकरी वाहनधारक तसेच ट्रॅक्टरधारक हे मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर झोपून रात्रचं दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा डबल रांगेत लागायचं चित्र आपण बघितलंय। मात्र सध्या परिस्थिती जर बघितलं तर TV9 ने मागील 3 दिवसापासून रियालिटी चेक केलं आहे। काल जर बघितलं तर परवा बघितलं तर रियालिटी चेक दरम्यान आपल्याला पूर्णतः जाणून आलेलं आहे की जेणेकरून या पेट्रोल पंपावर त्या पेट्रोल पंपावर जेही परिस्थिती तिथलची आपण माहिती लोकांपर्यंत पोहोचवली। तसेच जर आताच्या परिस्थिती जर बघितलं तर रियालिटी चेक मध्ये जर बघितलं तर सकाळच्या दरम्यान जी गर्दी व्हायला पाहिजे होती तशी गर्दी दिसून येत नाही। जिल्हा प्रशासनाने जे कागदपत्राची सक्ती केली आहे त्याचा परिणाम याच्यावर दिसून येत असल्याचे चित्र आहे। सध्या परिस्थितीचे वाहनधारक असो ट्रॅक्टर धारक असो ते शेतकरी असो यांना RC आणि आधार कार्डच्या आधारावर डिझेल दिल्या जाते। त्याच्यामुळे कुठेतरी ही जी गर्दी होती ती पूर्ण कमी झाल्याचं यावरून दिसून येत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख TV9 मराठी वाशिम।